आज मोठी लढाई केलंय आणि ती जिंकलंय पण। मंडळींनो, तुम्ही म्हणत असतालाच दर दिवशी 6 वाजता व्हिडिओ येता, आज कसं येऊ नाही तर उशीर कशामुळे झालो ना, चला तुमका सांगते। तर मंडळींनो, दर रविवारी काय ना काहीतरी मी कांड करत असते, पण ह्या रविवारी खायचाच कांड न करताना साफसफाई करूसाठी एकदम कंबार कसान मी तयार झाले। आठवड्याचे 6 दिवस घरातली कामा आणि बाकीचा सगळा आवरताना दिवस पुरत नाही आणि रविवारी लोक त्या दिवशी मी काहीतरी कांडा करते आणि त्याच्यामुळे तो फुकट जाता। म्हटलं आज तरी निदान घराची साफसफाई करून घेऊया, कारण झाला काय माहिता, आम्ही भाडा भरतो आणि झुरळाने आपलं घर करून ठेवल्याने असा, म्हणजे अक्षरशः ना रात्रीचा जर उठलास ना तर ही झुरळा फिरत असतात। सगळे उपाय करून झाले, पण ही झुरळा काय माझी पाठ सोडीनच। शेवटी मी ठरवलंय आता ना ह्यांका हातापायाने ठेचून मारायचा आणि तसंच केलं। ह्यांका चांगला एक कापड घेतलं, एक कागद घेतला आणि ठेचून मारलंय त्यांका। त्याच्यानंतर ना डेटॉलने चांगला हे सगळं पुसून घेतलं आधी फडक्यान सगळा, आणि त्याच्यानंतर सगळा म्हटलं सामान पहिला लावून घेऊया, त्याशिवाय पुन्हा एकदा मला मॉप मारून घ्यायचं होतं, एकदम चकाचक बनवचा होता ह्या टायमिंगला। कारण कसा 90% झुरळांना आज मी ठेचून मारलेली होत, बाकीची उरलेली होत ना त्यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे। माका तर हाली समजत नाही होता की आम्ही झुरळांच्या घरात राहतो की झुरळा आमच्या घरात राहतात। दमा निल्यावरती ना ह्या झुरळांका बघलोय की माझा मस्तकच फिरायचा, म्हणून आज काय पण करून ठरवलेला होता, आज यांचं नामो निशान मिटवायचा आणि यांची इल्लेवाटच लावायची। सगळे उपाय करून थकल्यावरती आपला हात जगन्नाथ म्हणत हाताने यांका चांगला ठेचून मारून टाकलंय आणि आता म्हटलं बाकीचा काय साफसफाई आपण काय उचपून बिसपून टाकलं तर सगळा व्यवस्थित करूया, म्हणून सगळा ओटो बिटो सगळा व्यवस्थित साफ करून ह्याचा लिक्विड तुमका मी दाखवलेला होता एका व्हिडिओमध्ये, ता मारलंय आणि बेसिन पण साफ केलंय। आणि ना ह्यांची बघा सोय काय केलं, ह्यांका आणि एक औषध घालून ठेवलं टुपीमध्ये येताना त्यानंतर घरात स्प्रे मारलंय आणि सगळा साफ झाला। ओटो साफ झालो, त्यानंतर अख्खी रूम साफ झाली, बेसिन साफ झाला आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माझा थोबाड साफ झाला, कारण आता मी दमलेलं आहे आणि आंघोळ करून इलंय।